गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आज काय नवल विशेष या कार्यक्रमाच्या अंतर्गत केमिस्ट्री स्पेशलमध्ये आज आपण नेमकं काय स्पेशल बघणार आहोत तर हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आणि त्याच्या रिलेटेड काही गोष्टी पण तुम्हाला करायला लावल्या होत्या. आय होप यू ऑल आर रेडी विथ दॅट. सो लास्ट लेक्चर ॲज सच और लास्ट व्हिडिओ तुम्ही जर म्हणला तर वी हॅव डिस्कस दॅट. विल बी स्टार्टिंग केमिस्ट्री स्पेशल सिरीज की ज्यामध्ये आपण थ्रू एंट्रन्स अँगल म्हणजे एक्झॅक्टली तो चॅप्टर कसा असतो किंवा त्या चॅप्टरवर काय प्रश्न विचारले जातात, व्हॉट आर द कॉन्सेप्ट्स इन्व्हॉल्व इन दॅट. सो हे अशा प्रकारचं एक डिस्कशन म्हणा किंवा गप्पा म्हणा आपण सुरू करतो आहे आज. अँड टुडे इज ॲज पर माय प्रॉमिस, टुडे इज 23rd November and we'll be discussing a very beautiful, very simple, very easy chapter, and that is halogen derivatives of alkane. पुस्तकामध्ये जे नवीन सिलेबसमध्ये जे नाव दिलं दॅट इज जस्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो डझंट मॅटर बिकॉज द कॉन्सेप्ट्स विच आर इन्व्हॉल्व इन दॅट चॅप्टर इज ॲक्च्युली रिलेटेड टू द ॲलिफॅटिक ॲज वेल ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ओके, नाव माय डिअर फ्रेंड्स, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही इनफ होमवर्क केलं असणार आहे. त्यामध्ये लास्ट इयर म्हणजे 11th स्टँडर्डचे बरेच असे कॉन्सेप्ट्स असतात. आय एम स्टार्टिंग विथ ऑर्गॅनिक केमिस्ट्री ॲज आय ऑलरेडी डिस्कस. सो इन दिस ऑर्गॅनिक केमिस्ट्री देर आर लॉट्स ऑफ कॉन्सेप्ट्स विच आर फ्रॉम प्रिव्हियस इयर्स. ओके, आय एम अज्युमिंग दॅट दिस कॉन्सेप्ट्स आर व्हेरी क्लिअर फॉर यू ऑल पीपल. जर ते नसतील तर अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. म्हणजे आत्ताचं लेक्चर हे मी अज्युम करते की तुमचे 11वीचे कॉन्सेप्ट्स बेसिक्स जे आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे ते खूप चांगले प्रिपेअर झालेत. पण जर तसं नसेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा की नो मॅम, आर कॉन्सेप्ट्स आर नॉट वेल अँड यू हॅव टू डिस्कस फ्यू कॉन्सेप्ट्स, फ्यू इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स. त्याच्यावर पण तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करा तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन. कारण असं नको व्हायला की आय एम टॉकिंग अबाउट सी लाईक न्यूक्लिओफाईल, इंडक्टिव्ह इफेक्ट असे भले मोठे शब्द मी वापरते आणि तुम्ही हे काय आहे, कशाशी खातात हेच माहिती नसेल तर देर इज नो पॉईंट इन गोईंग फॉर फर्दर स्टडीज इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, सो फील फ्री, एकदम काय म्हणतात त्याला, ओपनली मला ते कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा की आम्हाला या बेसिक्स चांगले माहिती नाही आहे. आत्ता मी जे लेक्चर डिस्कस करते, आत्ता मी जो टॉपिक डिस्कस करते दॅट इज कन्सिडरिंग की तुम्हाला हे सगळं माहिती आहे. ओके, so now in organic chemistry, as we discussed that this will be a entrance oriented series. It will be the entrance oriented series ज्याच्यामध्ये CET, NEET, JEE असे टॉपिक्स रिलेटेड जे काय क्वेश्चन्स असतील कधी कधी येऊन गेलेले तेही आपण बघणार. ओके, टाईम लिमिट जरी नसली तरी पण मला असं वाटतं की जे थोडे लेंदी चॅप्टर्स आहेत दोज लेंदी चॅप्टर विल स्प्लिट इन द पार्ट्स. सो लेट्स सी हाऊ थिंग्स गोज ऑन. ओके, so now in halogen derivative, if you talk about the actual method of discussing all these chapters would be like this की आपण पहिल्यांदा एक थोडंसं काय असतं त्या चॅप्टरमध्ये, म्हणजे अगदी 2 मिनिटामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणला की माझ्या डोक्यामध्ये काय येत आहे, ओके, काय मला समजतं आहे. ओके, आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो की येस हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात किंवा असे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहे. सो देन युअर अँगल वुड बी प्रॉबेबली चेंज. बट द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इज वॉट की तुम्हाला तो चॅप्टर थोडासा तरी त्याचा एक ओव्हरव्ह्यू म्हणतो ना आपण, तो माहिती असला पाहिजे. ओके, सो व्हॉट इज द ओव्हरव्ह्यू ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? हॅव यू थॉट अबाउट दिस? काय महत्त्वाचं असतं तुम्हाला कळलं आहे का? बिकॉज इट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री, द कन्फ्युजिंग पार्ट और कॉम्प्लिकेटेड पार्ट इज नेमकं कळत नाही की मी कशावर फोकस करू. आणि हाच मुलांचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होतो तो इथे होतो की त्यांना कळत नाही की एवढा मोठा रिॲक्शन्स दिल्या आहेत मॅडम आणि कसे प्रश्न विचारणार आहेत तुमच्या CETला किंवा JEEला. तर आउट ऑफ माय 20 years एक्सपिरियन्स आय वुड लाईक टू टेल यू की एवढं अवघड काही नसतं. हा तुम्हाला अभ्यास खूप करायला लागतो. म्हणजे मी ज्या ट्रिक्स सांगणार आहे त्यानंतर अचानक तुम्हाला सगळं यायला लागेल तर ती मॅजिक असेल. ओके, असं काही होत नाही. सो यू हॅव टू लर्न प्रॉपरली, यू हॅव टू रीड द चॅप्टर प्रॉपरली, हे सगळं करायला लागतं. व्हॉट इज द ओव्हरव्ह्यू ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? काय येऊ शकतं हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये? सो फर्स्ट ऑफ ऑल
कन्सिडरिंग नॉट ओनली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, वेन यू टॉक की आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतोय, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात तुमच्या एंट्रन्समध्ये. ओके, तर द फर्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विच कॅन बी आस्क इज नॉमेनक्लेचर. म्हणजे नॉट ओनली अबाउट द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, पण इवन अल्डिहाइड असू दे किंवा अल्कोहोल असू दे, नायट्रोजन असू द्या, द इम्पॉर्टंट थिंग्स ज्या आपण डिस्कस करतोय ओव्हरव्ह्यूमध्ये, त्या नॉमेनक्लेचरवर एक प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. देन द सेकंड टाईप ऑफ क्वेश्चन इज बेस्ड ऑन MOP. व्हॉट इज MOP? मेथड ऑफ प्रिपरेशन. द थर्ड टाईप इज द केमिकल प्रॉपर्टीज. ओके, केमिकल प्रॉपर्टीज. And the fourth type of question is uses and physical properties. साधारण असा फ्लोचार्ट कुठल्याही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या चॅप्टरचा असतो. यामध्ये काही ऑर्डर रिलेटेड क्वेश्चन्स येतात की लाईक आउट ऑफ द फॉलोइंग व्हॉट इज द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, विच इज अ व्हेरी पॉप्युलर क्वेश्चन. सो हे असे क्वेश्चन्स जे असतात बेस्ड ऑन द केमिकल प्रॉपर्टीज, बेस्ड ऑन द फिजिकल प्रॉपर्टीज, सच क्वेश्चन्स वुड बी आस्क. सो आता हे डिटेलिंग झालं, बरोबर आहे की चॅप्टर कुठला आहे त्यावर आपण बघणार की कोणती ऑर्डर, कशी ऑर्डर, काय, ते सगळं त्यावर येईल. पण एक बेस जो असतो तो अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारतात. देन द सेकंड टाईप ऑफ पॉप्युलर क्वेश्चन इज व्हॉट दॅट इट इज द कन्व्हर्जन्स, की ज्याच्यामध्ये पोरांना खूप प्रॉब्लेम येतो. केव्हा प्रॉब्लेम येतो? ज्याला त्यांना चॅप्टर माहिती नसतो. अँड इट्स लाईक A is converted to B, B is converted to C, and C is converted to say methyl chloride. बरोबर. आता हे मिथिल क्लोराइड किंवा मिथाइल क्लोराइड मिळवण्यासाठी आय शुड नो व्हॉट इज ABC, आय शुड अंडरस्टँड व्हॉट आर द कंडिशन्स इन्व्हॉल्व इन दॅट. मग त्यासाठी काय लागतं? तर ऑब्व्हियसली ते वाचलेलं असलं पाहिजे. पोरांची पुढची अडचण अशी होते की मॅडम आम्ही वाचतो पण आम्ही विसरतो. हो, म्हणजे मला सुद्धा अगदी विसरल्यासारखं होतं. तर त्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे. इट इज अ व्हेरी कॉमन फिनॉमिनन. आय एम एक्सपिरियन्सिंग इट फ्रॉम माय 12th स्टँडर्ड की आपल्याला विसरल्यासारखं होतं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. अँड दॅट्स वाय माय डिअर फ्रेंड, द इम्पॉर्टंट थिंग यू हॅव टू फॉलो इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज प्रिपेअर द चार्ट. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला चार्ट्स बनवायला लागतात. त्या चार्ट्समध्ये मेथड ऑफ प्रिपरेशन, केमिकल प्रॉपर्टीज याचं प्रॉपर लिस्टिंग केलं असेल. जर तुम्हाला कोणाला ते तसे चार्ट्स हवे असतील तर प्लीज शेअर युअर व्ह्यूज इन द कमेंट बॉक्स. आय विल प्रोव्हाइड की कशा प्रकारे ते तयार केले जातात. हे चार्ट्स ज्या वेळेला माझ्याकडे असतात, द बेस्ट पार्ट इज की इन दोज 10 पेजेस वॉट एव्हर चार्ट्स यू हॅव प्रिपेअर्ड, मला सगळं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं कंटेंट माझ्या डोळ्यापुढे येतं. वाय आय एम टेलिंग यू ऑल दिस बेसिक्स बिफोर आय एम स्टार्टिंग दिस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? द रिझन इज की तुम्हाला कळलं पाहिजे ना नेमकं काय करायचं आहे, प्रश्न कुठले येतात. हे काय असं 10 प्रश्नांची लिस्ट करून मग तुम्हाला ते परीक्षेला येतील तर असं काही. आय एम नॉट अ पेपर सेटर. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके, सो फॉर दॅट तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की काय मला केलं पाहिजे, हाऊ आय शूड चेंज माय व्ह्यू ॲज पर द सब्जेक्ट, ॲज पर द टाईप ऑफ केमिस्ट्री, राईट. सो हे 4 प्रकार झाले. कन्व्हर्जनसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी मी तुम्हाला म्हणलं की प्रिपेअर द चार्ट. इफ यू वॉन्ट एनी हेल्प फ्रॉम माय साईड प्लीज फील फ्री टू पुट इट इन द कमेंट बॉक्स. ओके, एनिवे ना आता हे झाल्यानंतर मग गोष्ट अशी होते कुठल्याही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असं विचारल्यानंतर की कसे आहेत. आता आपण ॲक्च्युली चॅप्टरकडे जाऊया. आय एम नॉट शुअर पूर्ण चॅप्टर सगळा आज डिस्कस होईल की नाही. डोंट वरी, जेवढा होईल तेवढा आपण छान करूया. राहिलेला आपण डेफिनेटली इन द नेक्स्ट व्हिडिओ, राईट. नाव नॉमेनक्लेचर. आता नॉमेनक्लेचर पोरांना हो येतं मला नाव देता असलं काहीतरी त्यांना विचित्र वाटत असतं, ठीक आहे. पण ज्यावेळेला विचारणारा असतो की नाही, म्हणजे पेपर सेटर जो असतो, that paper setter is more smarter than obviously whoever is going to appear for the exam. And that's why तो आपल्याला असं म्हणतात ना कैचीत पकडतो आणि त्या कैचीतनं आपल्याला सुटून मग उत्तर बरोबर द्यायचं असतं. सो आपल्याला त्यासाठी अतिशय बारकावे त्या प्रत्येक गोष्टीमधले माहिती असले पाहिजे. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एंट्रन्स, स्पेशली फॉर केमिस्ट्री. ओके, असं वरवर वाचून नाही होत. डिटेलिंग असलंच पाहिजे, रीडिंग असलंच पाहिजे, प्रॅक्टिस असलीच पाहिजे. हे जे असलेच पाहिजेंवर मी जोर दिला की नाही, ते 3 मुद्दे तुम्हाला मी सांगितले की काय नेमकं असलं पाहिजे. सो नाव इन नॉमेनक्लेचर, नाव जस्ट ॲज अ फन म्हणून आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. आय थिंक इट वॉज इन 1 MHT CET पेपर.
आय रिअली डोंट रिमेंबर द इयर, पण तशा प्रकारचा प्रश्न आला होता नॉमेनक्लेचरवर. लेट्स सी कॅन यू आन्सर दिस. ओके, व्हेरी सिम्पल क्वेश्चन. आयसोब्युटाइल क्लोराइड is a type of. Purposely I am writing the question on the board fresh because I just want to discuss from the point of entrance. Okay, so तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की अरे हां असं विचारतात होय, असं व्हायला पाहिजे या लेक्चर नंतर. ओके, सो आयसोब्युटाइल क्लोराइड इज अ टाईप ऑफ. ज्यांनी वाचलंय, ज्यांनी छान अभ्यास केलाय त्यांना ऑप्शन्सची पण गरज नाही आहे, पण ज्यांनी नाही केलंय त्यांना हे काय असतं याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला लागतं. ओके, सो आय विल प्रोव्हाइड द ऑप्शन. इट इज 1 degree halide, 2 degree halide, 3 degree halide, and quaternary, that is 4 degree. Now my dear friends, you tell me what is the answer. Okay, you can write in the comment box. पण अर्थात हे मी रेकॉर्डेड लेक्चर आहे अँड बिकॉज ऑफ दॅट तुम्ही उत्तर तुमचं बाजूला प्रश्न सुरू असताना लिहा आणि चेक करा की मॅच होतंय का आपण सोडवलेला आन्सर, जस्ट ॲज अ फन म्हणून, सो दॅट यू विल अंडरस्टँड की पहिल्याच पेजवर काय गुगली आपल्याला पडतीये तर. ओके, एनिवे, आयसोब्युटाइल क्लोराइड इज अ टाइप ऑफ. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? व्हॉट इज दिस 1 degree, 2 degree, 3 degree? Yes, primary alkyl halide, secondary alkyl halide, and tertiary alkyl halide. Okay, so this question was in one of the MHT CET paper. व्हेरी सिम्पल. इवन बोर्ड्समध्ये पण हा आलेला होता. बोर्ड्समध्ये बरेचदा याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला येतं फॉर 2 marks. तिथं लॉटरी लागल्यासारखं मी म्हणेन, कारण की 2 मार्काला असलं काही जर विचारत असतील तर आणखीन काय हवं. ओके, सो आयसोब्युटाइल क्लोराइड इज अ टाइप ऑफ. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? ॲब्सोल्युटली करेक्ट. इट इज प्रायमरी अल्किल हलाइड. What is the answer? Primary alkyl halide. Now, do you know that why it is the primary alkyl halide? Why it is the primary alkyl halide? आले सगळ्यांचं उत्तर बरोबर, चेक करा. नसेल तर पहिल्याच पेजवर आपल्याला प्रॉब्लेम सुरू झालाय हे लगेच लक्षात येतं. ओके, आणि मग लगेच लक्षात आल्यानंतर, बिकॉज इट इज अ एंट्रन्स लेक्चर, आय कॅनॉट टीच ईच अँड एव्हरी पॉईंट. ऑब्व्हियसली यू ऑलरेडी नो since long कि we provide the total video content for regular exam also. HSC बोर्डाचं सगळं कंटेंट आपलं असतं आणि ते तुम्हाला हवं असेल तर यू कॅन पुट इट इन द अगेन कमेंट बॉक्स. पण तसं जर नसेल आणि तुम्हाला आलं असेल तर एक्सलंट. व्हॉट इज आयसोब्युटाइल क्लोराइड? हाऊ टू ड्रॉ वेन यू यूज द प्रेफिक्स आयसो? हे कॉमन नॉमेनक्लेचर आहे. केव्हा वापरता तुम्ही आयसो हा प्रेफिक्स? द मोमेंट देर इज CH3 CH3 ॲट द टर्मिनल. बरोबर, हा ग्रुप ज्या वेळेला टर्मिनलला येतो त्यावेळेला तुम्ही काय प्रेफिक्स वापरतात मला सांगा? आयसो. आय रिपीट द सेंटेन्स. वेन यू पुट CH3 CH3 ॲट द टर्मिनल यू विल यूज द प्रेफिक्स दॅट इज आयसो. ओके, मग आता CH3 CH3 वापरला म्हणून आयसो येणार. ॲज देर आर ब्युटाइल. What is the meaning of butyl? 4 carbon atom. So I'll need one more carbon atom, CH2 का लिहिला, because I want the functional group as chloride, that is Cl. So my dear friends, with reference to your functional group, this CH3 CH3 group is at the terminal, and when this is at the terminal, you will put the prefix that is iso. तुम्ही काय वापरणार तिथे? आयसो. बरोबर. मग आता हा झाला तुमचा आयसोब्युटाइल क्लोराइड. जे आपल्या सगळ्यांना, आय रिपीट, वेन CH3 CH3 इज ॲट द टर्मिनल यू विल यूज द प्रेफिक्स दॅट इज आयसो. ब्युटाइल का? कारण 4 कार्बन आहेत म्हणून 4 दाखवले. क्लोराइड का? Cl आहे, सो क्लोराइड. ओके, आन्सर इज प्रायमरी अल्किल हलाइड. व्हाय इट इज प्रायमरी अल्किल हलाइड? द रिझन तुम्ही शिकला असणार आहे. प्रायमरी कार्बन म्हणजे नेमका कोणता कार्बन? दॅट कार्बन ज्याला एकच कार्बन ॲडजेसंट आहे. ॲडजेसंट. से क्लिअरली इट्स ॲडजेसंट. ओके, सो टू दिस कार्बन ओनली 1 कार्बन ॲटम इज ॲडजेसंट. याला एकच कार्बन ॲडजेसंट आहे म्हणून हा प्रायमरी कार्बन झाला. अँड ॲज Cl इज कनेक्टेड टू प्रायमरी कार्बन, व्हॉट इज द टाईप ऑफ द हलाइड? इट इज प्रायमरी अल्किल हलाइड. क्लिअर? सो दिस इज सिम्पल क्वेश्चन.
ओके. मग याच्याच बेसिसवर आयसोब्युटिल क्लोराईड मी सांगितला म्हणून तो येणारच असं नाही. सिमिलर टाईप्स तुम्ही तुमच्या नोट्स ज्या वेळेला स्वतःच्या काढता त्यावेळेला हे सॉर्ट करा की निओपेंटिल कोण असेल, टर्शरी ब्युटिल कोण असेल, निओहेक्झिल कोण असेल. ऑल दिस पॉईंट यू गॅदर अँड दॅट विल बी द समरी विच विल हेल्प यू टू प्रिपेअर फॉर एंट्रन्स एक्झाम. सो आय एम शुअर तुम्हाला पहिला पार्ट जो आहे बेसिक नॉमेनक्लेचरचा तो कळला असेल. ओके. आता अजून एक सुंदर क्वेश्चन जो फार पॉप्युलर आहे. ओके. दॅट आय राईट डाऊन हिअर. ओके. इट्स अ फन फॉर मी टू राईट द क्वेश्चन हिअर. म्हणजे तुम्हाला पण मजा येईल की अरे हां मॅडमला पण येतं आहे बाबा. ओके नाही असं. तर आता हा मी इथे एक आय एम ड्रॉईंग द स्ट्रक्चर ओव्हर हिअर अँड यू टेल मी. ऑब्वियसली दिस इज अ MCQ असं आपण म्हणतोय. इज अ टाईप ऑफ ऑप्शन ए एलायलिक halide or allylic halide, then aryl halide. This will give you the tremendous clarity, such type of questions. Vinylic or vinylic halide, and the fourth option is benzylic halide. Yes, your time starts now because CT demands. If it is CT, then the given timing, it's not actually given timing नाही म्हणणार मी, पण ज्याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचं असतं अवेलेबल टाईम म्हणूया आपण 54 seconds फॉर वन क्वेश्चन. एक क्वेश्चन वाचणं, त्याचे ऑप्शन वाचणं आणि तो बरोबर मार्क करणं हे साधारण 54 सेकंदामध्ये म्हणजे लेस दॅन 1 मिनिट व्हायला पाहिजे. त्याहीपेक्षा कमी वेळेमध्ये आपल्याला करायचं असतं तर आपल्याला कंप्लीट काय म्हणतात त्याला पेपरला व्यवस्थित वेळ पुरतो. सो दिस इज अ क्वेश्चन फॉर यू माय डिअर फ्रेंड्स. येस, ट्राय टू अटेम्प्ट. करा, विचार करा तुम्ही 2 मिनिटामध्ये. आय एम जस्ट गिविंग यू 54 seconds. टिल देन आय एम जस्ट टॉकिंग 1, 2, 3, 4 like that. So what is the type of this halide? Options are allylic halide, aryl halide, vinylic halide and benzylic halide. Yes, what is the correct answer? आता ज्या बाळांना, ज्या माझ्या मित्रांना ही 4 नावच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी असं सांगेन की स्टेट बोर्डचं पेज नंबर 211, बरोबर ना, स्टेट बोर्डच्या 211 या पेजवर ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रिवाइज सिलेबसचा जो चॅप्टर आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह फॉर बोर्ड्स आय एम टॉकिंग अबाउट, त्याच्यावर ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. सो ते वाचलेलंच असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला गंमत कळेल की मोस्ट ऑफ द टाइम द थिंग इज की अरे पहिलं तर पेज आहे, कोण काय विचारत आहे. हा जो आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो किंवा मला पहिलं पेज चॅप्टरचं कळलेलंच आहे, थोडं पुढे गेल्यावर मला कळत नाही आहे, हा जो काही गैरसमज असतो, बरोबर आहे की नाही, तर तो असल्या टाईपच्या क्वेश्चन्समधनं दूर होतो. मग आपल्याला कळतं की अरे नाही यार मी फक्तच वाचायचा प्रयत्न केला आहे पण मला झेपलं काही नाही आहे. ओके. सो एंट्रन्स डिमांड्स द ट्रिमेंडस कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. ट्रिमेंडस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आय वुड से. तर असा प्रश्न आल्यानंतर 4ही ऑप्शन आपल्याला समजत आहेत का? पाठ केल्यासारखं उत्तर नाही लिहायचं आहे. फॉर एंट्रन्स एक्झाम टू अंडरस्टँड द ऑप्शन्स इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तुम्हाला ऑप्शन्स ज्या वेळेला कळतात की नाही त्यावेळेला तुम्हाला त्यातनं एक नवीन अभ्यास केल्यासारखं, नवीन अभ्यास म्हणजे ऑब्व्हियसली दुसरा कुठला तरी टॉपिक नाही म्हणत आहे मी, पण तो टॉपिक कंप्लीट होतो. सो उगाच काहीतरी CD मार्क नाही करून ठेवायचं. हे जे काही इथे लिहिलं आहे हे आपल्याशी संबंधित आहे आणि आपल्याला ते कळतंय का, मला ते नीटसं माहिती आहे का, जर नसेल तर त्या रिलेटेड काही काम मी केलं आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर नाही असतील तर यू हॅव टू मेक इट पॉझिटिव्ह अँड डू द थिंग्स ॲज पर युअर नॉलेज. सो ते करा. कमिंग बॅक टू द स्टोरी. येस, काही लोकांचं उत्तर नक्की आलं असेल. 54 सेकंद होऊन गेलेली आहे आणि उत्तर आलं असणार आहे ॲब्सोल्युटली करेक्ट. दिस इज बेन्झिलिक हलाइड. व्हॉट इज द टाईप? इट इज बेन्झिलिक हलाइड. आय होप यू ऑल नो दिस सर्कल. हो ना, माहिती आहे ना, हा सर्कल सगळ्यांना माहिती आहे. दिस शोज दॅट दिस इज ॲरोमॅटिक कंपाऊंड. अल्टरनेट टू बी प्रिसाइज हा असा डॉटेड स्ट्रक्चर आपण दाखवतो, बरोबर. अँड यू नो दॅट शोज द रेझोनन्स इन बेन्झीन. सो त्यामुळे हे स्ट्रक्चर आपल्याला इथे असं दाखवलं आहे. सो दॅट इज अ बेन्झीन रिंग. यू ऑल नो CH2X
द आन्सर इज बेन्झिलिक हलाइड. नाव फॉर अ मोमेंट मी असं म्हणीन की तुम्हाला चारीही हलाइड्स नीट माहिती आहेत का? नीट हे फार महत्त्वाचं शब्द आहे. ओके, सो डू यू नो व्हॉट इज ॲलिलिक हलाइड, व्हॉट इज ॲरिल हलाइड, व्हॉट इज व्हिनेलिक अँड व्हॉट इज बेन्झिलिक? ओके, सो काय डिफरन्स असतो? येस, जर माझ्याशी सगळे थ्रूआउट महाराष्ट्रात जर लोक माझ्याशी आत्ता बोलत असतील तर ते माझ्याशी बोलायला सुरुवात झाले असतील आणि ते सांगत असतील की अहो मॅडम हे बघा ॲलिलिक हलाइड. ओके, व्हॉट इज ॲलिलिक हलाइड? दोज पीपल मस्ट हॅव स्टार्टेड आन्सरिंग अँड प्रॉबेबली मला ते उत्तरं ऐकू येतात आहे आत्ता तुमच्या सगळ्यांकडनं. उत्तर आहे ॲलिलिक हलाइड हा कोण असतो तर वेन द हॅलोजन इज अटॅच टू sp3 carbon. I hope you all know what is sp3 hybridized carbon. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? Yes. So when the halogen atom is attached to the sp3 carbon atom, sp3 hybridized carbon atom, next to the carbon-carbon double bond. Next to the carbon-carbon double bond. म्हणजे सोप्या मराठी भाषेमध्ये कार्बन-कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा जो कोणी sp3 कार्बन आहे, आय रिपीट, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा जो कुठला sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे त्याला जर तुमचा हॅलोजन अटॅच असेल तर देन इट शोज दॅट इट इज ॲलिलिक हलाइड. कोण असतो तो? ॲलिलिक हलाइड. आता मला तुम्ही सांगा इथे की हा जो दिसतोय तुम्हाला sp3, फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज आय एम व्हेरी शुअर that you all know that how to identify the sp3 and sp2 hybridized carbon. If not, again you put in the comment box so that I can tell you the details. I am assuming here that you know all these facts, right? नसेल तर प्लीज मला तसं सांगा तुम्ही. तर इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स असल्यामुळे सगळे हा कार्बन जे इथले आहेत ते sp2 हायब्रिडाइज आहे ॲरोमॅटिक रिंगमधले, त्यामुळे इथे sp3 कार्बनचा प्रश्नच येत नाही. सो फर्स्ट काय म्हणतात त्याला ऑप्शन जे आहे, थोडक्यात मला म्हणायचं होतं की इथे सॉरी इथे जो तुमचा ऑप्शन आहे तो ॲलिलिक हलाइड येणार नाही. बरोबर आहे? ओके, नाव दिस इज ॲलिलिक हलाइड. देन नेक्स्ट इज अबाउट द सेकंड ऑप्शन दॅट इज ॲरिल हलाइड. ॲरिल हलाइड काय असतं? ओके, ॲरिल हलाइडमध्ये ॲरोमॅटिक रिंग, ओके, ॲरोमॅटिक रिंग कन्सिडर केली असते. ॲलिलिक हलाइड्समध्ये इट इज ॲलिफॅटिक रिंग. सो याच्यामध्ये हा प्रश्नच येत नाही, त्यामुळे ॲलिलिक हलाइड नाही आहे. ओके, देन ॲरिल हलाइड्समध्ये काय होतं? ॲरिल हलाइड म्हणजे वेन द हॅलोजन ॲटम इज डिरेक्टली कनेक्टेड टू द ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंग म्हणजे बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला जर तुमचा हॅलोजन डायरेक्टली कनेक्टेड असेल, डायरेक्टली त्या कार्बनला जर कनेक्टेड असेल तर दे आर कॉल्ड ॲज ॲरिल हलाइड. आता लक्षात घ्या की दिस हॅलोजन ॲटम इज नॉट डायरेक्टली कनेक्टेड टू द रिंग. इज इट डायरेक्टली कनेक्टेड टू द रिंग? नो, इट इज कनेक्टेड टू द CH2. बरोबर आहे की नाही? हा X याला डायरेक्टली कनेक्टेड नाही आहे, त्यामुळे सेकंड ऑप्शन इज ऑल्सो नॉट देअर. ॲरिल हलाइड असता तर तो असा आला असता. बरोबर? Are you getting my point? When your halogen is directly connected to the aromatic ring, it is, and you all know that aromatic ring मधले जे कार्बन असतात आत्ताच बोलल्याप्रमाणे they all are sp2 hybridized carbon, and that's why my dear friend the second option is also not correct. The third option is vinylic halide. What is vinylic halide? When your halogen atom is connected. I am purposely writing all these things here. When your halogen atom is connected to sp2 hybridized carbon of aliphatic chain. Aliphatic chain. ओके, वरती पण मी ते सांगितलं होतं, इथे sp3 होता, here it is sp2. I repeat, vinylic halides are when your halogen, that is functional group, is connected to sp2 hybridized carbon atom of aliphatic chain. Aliphatic chain जर मी काढली तर मी अशी काढीन. बरोबर? यातले दोन्ही कार्बन कसे डबल बॉन्ड आहे म्हणल्यावर sp2 हायब्रिडाइज आहे, अँड टू दॅट आय विल कनेक्ट दिस X. सो व्हॉट इज द आन्सर? द आन्सर इज विनिलिक हलाइड इफ युअर हॅलोजन इज कनेक्टेड टू sp2. इथे तुम्हाला दिसतोय
की हॅलोजन हा sp2 हायब्रिडाइज कार्बनला कनेक्टेड नाही आहे. This halogen is not connected to sp2 hybridized carbon atom and that's why the third option is wrong. म्हणजे नाही आहे, तो इट्स नॉट अ विनिलिक हलाइड. सो 3 नाही आहे म्हणून शेवटचा हा स्मार्ट तुम्ही गोष्ट करूच शकता. बट व्हॉट इज दिस बेन्झिलिक हलाइड? बेन्झिलिक हलाइड इज when your halogen is attached to sp3 carbon atom and that sp3 carbon atom is connected to aromatic ring. So इथे जर बघितलं तर हा हॅलोजन या C ला कनेक्टेड आहे. दिस C इज व्हॉट इट इज sp3 हायब्रिडाइज and this sp3 hybridized carbon is connected to the aromatic ring. When it is connected to aromatic ring, the type of halide is what it is, benzylic halide. Are you getting my point? So the answer of this question was, what was it? It was benzylic halide. Clear झालंय सगळ्यांना? समजलंय? चारही ऑप्शन्स कळलेत. जर नसेल तर डिटेलिंग पुस्तकात खूप छान दिलंय आणि तेही माहिती नसेल, few of you don't know what is sp2 sp3, just tell me in the comment box. मी काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेन. आय होप दिस नॉमेनक्लेचर पार्ट इज व्हेरी क्लिअर. इट्स एंडलेस, म्हणजे करत बसलो तर आपण दिवसभर पुरणार नाही एवढे क्वेश्चन्स आपण एकाच टॉपिकवर बोलू शकतो. बट देन इट इज अ सिरीज अँड आय हॅव ऑल्सो फ्यू लिमिटेशन्स बिकॉज ऑफ दॅट. मी नाही सगळे क्वेश्चन्स घेऊ शकणार, पण माझा प्रामाणिक प्रयत्न असा आहे या केमिस्ट्री स्पेशलमधनं की तुम्हाला ॲटलिस्ट आयडिया यावी की काय असतं एंट्रन्स एक्झाम. म्हणजे दे आर मेनी पीपल हू आर नॉट गेटिंग ऑल द फॅसिलिटीज, who are not getting all the books available, not proper coaching किंवा जे काय असेल ते, अँड बिकॉज ऑफ दॅट नक्की अंदाज नाही आहेत की काय चाललं आहे आणि म्हणून हा सगळा प्रयत्न आपण करतो आहे. ओके, तर तुम्ही ऑलवेज यू आर ऑन द अदर साईड टू गिव्ह मी लॉट्स ऑफ सजेशन्स, लॉट्स ऑफ युअर व्हॅल्युएबल कमेंट्स की अजून काय प्रोव्हाइड करायला पाहिजे. एनिवे, कमिंग बॅक टू द पॉईंट, नॉमेनक्लेचर हा असा असतो. आय थिंक लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट quickly, that is method of preparation. So method of preparation of halogen derivative, what could be the probable questions? Endless again, म्हणाल तेवढे आहे, दिवसभर बोलू शकेन इतके क्वेश्चन्स मला तुम्हाला आत्ता प्रोव्हाइड करता येतील, पण मी नाही करू शकत. सो इन मेथड ऑफ प्रिपरेशन फ्यू ब्युटिफुल लवली क्वेश्चन्स आय वुड लाईक टू डिस्कस विथ यू. पहिल्यांदा काय करायचं घरी गेल्यानंतर, म्हणजे घरीच आहात तुम्ही आत्ता, ओके. सो ही कॉमन एक मेथड आहे बोलण्याची की घरी गेल्यानंतर आज काय करा. तर आत्ता तुम्ही घरीच आहात आणि तिथे बसून तुम्ही काय करा, तर येस, व्हॉट यू डू इज you just write all the method of preparation. When I'm saying all, that means not from the 12th standard book. It is from even 11th standard book. कारण माहिती आहे तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकाने 12वीच्या काय लिहिलं आहे की 11वीत पण आम्ही तुम्हाला शिकवलं आहे. And it's your responsibility की you have to refer all those things from 11th standard. आता ज्या लोकांनी 11वीच केलं नाही आहे, बरोबर ना, तर त्यांच्यासाठी ही धक्कादायक गोष्ट आहे की 12वीत ते म्हणतात की 11वीतलं पण आम्ही तुम्हाला विचारू. ऑब्व्हियसली बिकॉज द चॅप्टर नेम इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो इमिजिएटली काय करायचं की 11वीच्या पुस्तकातनं जे कुठल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या मेथड्स रेफर करा असं त्यांनी पुस्तकात सांगितलं आहे. जस्ट ट्राय टू follow that. If you are following NCERT book and doing all the things from NCERT, nothing like that, त्याच्यामध्ये सगळंच डिटेलिंग प्रॉपर केलेलं असतं. आय कॅनॉट से की हे पुस्तक ते पुस्तक, पण एक बेसिक NCERT आणि स्टेट बोर्डचं पुस्तक तुमच्याजवळ पाहिजेच. ओके, सो ते तुम्ही फॉलो कराच. मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू फर्स्ट राईट डाऊन द डिफरंट मेथड्स. As I told you that prepare the charts, my dear friend, please do it. It's really very valuable and very important, very useful. Believe me, okay? So in method of preparations, काय असतात, कुठल्या मेथड्स असतात. 11वीचं तुम्हाला लगेच आठवणार नाही म्हणून मी सांगेन. A very important method, that is halogenation of alkane. The very simple halogenation of alkane. ओके, मी सगळ्या मेथड लिहिणार नाही, पण तुम्हाला लिहायच्यात, हे तुम्हाला टास्क मी दिलं आहे आत्ता. आणि इफ यू डोंट नो एनिथिंग यू प्लीज अगेन कनेक्ट विथ मी. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, दॅट देन हॅलोजिनेशन ऑफ व्हॉट यू कॅन से, दॅट इज ॲडिशन ऑफ हॅलोजन म्हणूया आपण, दॅट विल बी मोर प्रिसाइज. ॲडिशन ऑफ हॅलोजन टू अल्किन्स, अल्काइन्स जे काय असेल, बरोबर,
अल्कीन म्हणूया आता. देन ॲडिशन ऑफ HCl or HX to alkene. हो की नाही? पेरॉक्साइड इफेक्ट. These are endless methods which are there in 11th standard. ओके, आणि 12th स्टँडर्डचे पण तुम्ही जर लिस्टिंग केलं सॉरी, तर बाय युझिंग अल्कोहोल, बरोबर, बाय युझिंग अल्कोहोल देर आर डिफरंट एजंट्स विच यू कॅन यूज, दॅट इज PX3, PX5, then SOCl2 like that. Okay, then HCl like that. That is HX. All these are the method of preparation. Okay, so या सगळ्या मेथड सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एका कागदावर लिहिल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे येणार, तुम्हाला कळेल. अँड whenever you are writing all these methods, just write the general reaction. If you know the general reaction, it will be helpful for युअर एंट्रन्स एक्झाम. फारसं काही करायची गरज नाही आहे, नक्की लक्षात घ्या. असो, तर यातल्या एका पार्टवर मी तुम्हाला काही गमतीचे प्रश्न जे ऑलरेडी येऊन गेलेत काही एंट्रन्स एक्झाममध्ये, आय विल लाईक टू शेअर विथ यू ऑल. हॅलोजनेशन ऑफ अल्केन, वन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड विच इज व्हेरी पॉप्युलर क्वेश्चन वॉज what is the order of reactivity मी म्हणलं ना तुम्हाला ऑर्डरवर क्वेश्चन्स येतात. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन्स. सो देर विल बी ऑप्शन. आता ऑप्शन्स कुठले? ABCD 4 ऑप्शन्स. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, किंवा आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन, ब्रोमीन, फ्लोरीन, and bromine, iodine, chlorine, fluorine. If I write these 4 options, immediately सांगू शकता की असं काही तुम्ही कधी बघितलेलंच नाही आहे. आता इमॅजिन करा, इट इज अ पार्ट विच इज इन्वॉल्व इन युअर 12th स्टँडर्ड. द रेफरन्स वॉज फ्रॉम 11th स्टँडर्ड. इफ आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर 11th स्टँडर्ड, हाऊ कॅन आय आन्सर सच क्वेश्चन्स इन द एक्झाम? गेसिंग नाही करू शकत. अरे या फॅक्ट्स आहेत, बरोबर आहे की नाही? अँड दॅट्स वाय यू कांट गेस ॲट द टाईम ऑफ युअर एंट्रन्स, राईट? सो हे माहिती असलं पाहिजे. मग आता ऑर्डर, तुम्हाला या बडबडीवरनं काय कळतं आहे की वेनेवर देर इज अ क्वेश्चन, देर इज अ ऑर्डर यू फाइंड इन युअर स्टडी. इट्स युअर प्राईम ड्युटी की त्याला सेपरेट आउट करा, त्याला प्रॉपर कुठेतरी लिहा. ज्या कुठल्या ऑर्डर येतात त्या एका कागदावर गोळा करायच्या. यूज रेड पेन फॉर दॅट. आय एम व्हेरी मच फॉर दिस रेड पेन मेथड, की जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही लाल पेनाने एका वहीमध्ये जर सॉर्ट आउट केले तर दॅट विल बी युअर एंट्रन्स नोट. बरोबर आहे? काही नोट्स काढायला वेगळं करायला लागत नाही. ओके, साध्याच गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या की सगळं व्यवस्थित होतं. You highlight in your textbook or NCERT book, whatever you are using. Okay, त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे I remember one of my topper who scored out of marks in CET in chemistry 50 out of 50. त्या व्यक्तीने काय केलं होतं माहिती आहे का तुम्हाला? तर तिचं पुस्तक जेव्हा मी बघितलं ना, तर इट वॉज कम्प्लिटली म्हणजे रेघोट्या नव्हत्या ओढल्या त्यावर, पण जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सगळे हायलायटर वापरून तिने हायलाईट केले होते. यूज दिस मेथड. आस्क युअर सेल्फ, एम आय फॉलोइंग दिस स्मॉल ट्रिक्स? पोरं म्हणतात मॅडम अहो ट्रिक्स द्या एंट्रन्सला. काय वेगळ्या ट्रिक्स देणार आहे? राईट, साध्याच गोष्टी आहे, नीट करायच्या आहेत, बरोबर आहे ना? सो त्या करा. कमिंग बॅक टू द क्वेश्चन, आय थिंक 54 seconds आर ओव्हर नाव अँड युअर आन्सर इज वॉट इट इज. ए, वॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन? इट्स फ्लोरीन इज हायली रिॲक्टिव्ह, क्लोरीन, देन ब्रोमीन अँड देन आयोडीन. सो द करेक्ट आन्सर इज फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता ज्या पोराला फ्लोरीन सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे हे माहिती आहे, त्याला हे 3 ऑप्शन्स बघण्याची गरजच उरलेली नाही आहे. अर्थात मी ते तयार केलेले ऑप्शन्स आहेत आणि त्यामुळे ते खूप अशा विचित्र पद्धतीने दिलेत मी आत्ता, म्हणजे अगदी साधे सुधे दिलेत. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की दिस इज अ टाईप ऑफ क्वेश्चन ऑन युअर वॉट यू कॅन से ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. सो बाळांनो, सगळ्या ज्या ऑर्डर आहेत मग ती याचीच का नाही, फॉर एव्हरी रिॲक्शन जर तिथे कुठे ऑर्डर आली असेल तर जॉट डाऊन ऑल द ऑर्डर्स अँड यू विल बी प्रिपेअर्ड फॉर 1 MCQ इन युअर एक्झाम. गेटिंग माय पॉईंट? ओके, सो दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी सिम्पल अँड अ टाईप ऑफ क्वेश्चन ऑन युअर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. असो, आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये 1 वर्षी प्रश्न आला होता
If I am not wrong, I think it was in MHT CET 2015, बरोबर 15 साधारण म्हणजे येस असं होऊ शकतं की एखादं वर्ष इकडे तिकडे एवढं लक्षात नाही राहिलं तर बट 99% दिस इयर इज करेक्ट एनिवे फॉरगेट अबाउट द इयर डझंट मॅटर द टाईप ऑफ द क्वेश्चन इट वॉज लाईक दिस क्लोरिनेशन किती सिम्पल क्वेश्चन होता क्लोरिनेशन छान वाटतं असं ऐकल्यानंतर की वाव दिस इज गोइंग टू गिव्ह मी 1 मार्क क्लोरिनेशन ऑफ मिथेन इज फर्स्ट ऑप्शन किंवा इज ऑर रिक्वायर्ड इज नाही इट रिक्वायर्ड क्लोरिनेशन ऑफ मिथेन रिक्वायर्ड ज्या सेकंदाला मी हे रिक्वायर्ड लिहिलं त्या सेकंदाला तुमच्यातल्या जवळपास 90% पोरांना उत्तर यायला पाहिजे जर तुम्ही सुशिक्षित असाल म्हणजे याचा अर्थ इफ यू आर लिटरेट विथ रिस्पेक्ट टू 11th स्टँडर्ड देन सो द ऑप्शन इज UV लाईट अँड दॅट इज द करेक्ट ऑप्शन आय नो बरोबर मग काहीतरी CCl4 मग काहीतरी तुमचं लाईक FeCl3 किंवा D तुमचं ऑप्शन असेल दॅट विल बी सेड इन डार्क लाईक दॅट आता मला सांगा तुम्ही व्हॉट इज द करेक्ट आन्सर येस द मोमेंट आय से हाऊ सिम्पल क्वेश्चन वॉज दिस राईट येस आय कॅन मेक इट कॉम्प्लिकेटेड आपण करूया ते नंतर क्लोरिनेशन ऑफ मिथेन रिक्वायर्ड इट रिक्वायर्स द UV लाईट ओके क्लोरीनच्या रिॲक्टिव्हिटीचा विचार करता क्लोरिनेशन कशामध्ये कॅरी केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑर थर्मल एनर्जी दॅट इज हीट इफ यू प्रोव्हाइड देन यू कॅन कॅरी आउट द क्लोरिनेशन ऑफ मिथेन आर यू गेटिंग माय पॉईंट ओके सो हे ज्यावेळेला तुम्ही ते चार्ट्स प्रिपेअर करताय तिथे जर तुम्ही असे पॉईंट्स लिहून घेतले असते बाजूला तर तुम्हाला हे उत्तर येणार ओके फाईन सो दिस वॉज जस्ट अ क्वेश्चन विच वॉज ॲक्च्युअली देअर इन MHT CET सो दॅट इट विल बूस्टअप युअर कॉन्फिडन्स की अच्छा या लेवलचे प्रश्न मला विचारले जातात किंवा आधीचा जो प्रश्न होता त्या लेवलचे तर तुम्ही त्या पद्धतीने त्याला प्रिपेअर करणार इज इट क्लिअर ओके देन वन मोर लवली क्वेश्चन इज की व्हॉट इज डार्झन्स मेथड किंवा आपण असं म्हणूया इन्स्टेड ऑफ दिस लेट्स टेक द MCQ लाईक दिस बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्किल क्लोराइड इज ओके हे उगतचे मार्क आपल्याला परीक्षा देत असते आपल्याला फक्त ते गोळा करायचे असतात प्रॉपर बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्किल क्लोराइड इज व्हॉट आर द मेथड्स यू शुड नो फॉर दॅट इज इट हायड्रोहॅलोजिनेशन Ask yourself, I'm just giving you the option, you try to think on this. Is it action of chlorine? Is it action of thionyl chloride? Or is it peroxide effect? बरोबर चारी मेथडने RCl करता येतो का तयार हो करता येतो हायड्रोहॅलोजिनेशन व्हॉट इज हायड्रोहॅलोजिनेशन ॲडिशन ऑफ HX सो इफ यू ॲड दिस HX अक्रॉस डबल बॉन्ड यू विल गेट दिस अल्किल क्लोराइड्स ॲक्शन ऑफ क्लोरीन म्हणजे फक्त तुम्ही ॲडिशन ऑफ क्लोरीन जर केला अल्किनसोबत तर ते नो दॅट कॅनॉट बी द मेथड बिकॉज अक्रॉस द डबल बॉन्ड तो क्लोरीन अक्रॉस द डबल बॉन्ड ॲड होणार अँड दॅट विल प्रोव्हाइड यू द डायहलाइट्स ओके सो दॅट कॅनॉट बी द आन्सर द थर्ड वन इज ॲक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड यू शुड नो वॉट इज थायोनिल क्लोराइड वॉट इज थायोनिल क्लोराइड इट इज SOCl2 ना इफ यू डोंट नो वॉट इज SOCl2 थायोनिल क्लोराइडच जर माहिती नसेल तर उत्तर समोर पण आपल्याला येत नाही असं जे एक मराठी भाषेत वाईट शब्द आहे कर्मदरिद्रीपणा तो होतो तो करायचं नाही आहे सॉरी टू से बट येस यू ऑल नो मी वेल अँड दॅट्स वाय आय हॅव द राईट टू टॉक लाईक दिस राईट एनिवे सो ॲक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड SOCl2 हा माहिती नसेल तर म्हणजे फार वेडेपणा आहे याच मेथडला आणखीन एक नाव दिलं डार्झन्स मेथड त्याला म्हणतात आता हा शब्द जर माहिती नसेल मोठ्या लोकांच्या नावांना जर आपण मान दिला नाही तर काय होतं तर हे असलं होतं एनिवे सो ॲक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड दॅट इज डार्झन्स मेथड and peroxide effect you know that it is shown by HBr
सो तिथे तो प्रश्नच येत नाही. मग आता काय बरोबर, तर मेथड तर तिन्ही वापरतात, बरोबर आहे. ही कशासाठी वापरतात, मेथड तर चारही असू शकतात, पण मला जे आत्ता विचारले त्यासाठी करेक्ट मेथड कोणत्या होत्या, आयदर हायड्रोजनेशन और व्हॉट यू कॅन से ॲक्शन ऑफ क्लोरीन. जर अल्केन दिला तर आपण विचार करू शकतो, अल्किन दिला तर प्रश्नच उद्भवत नाही. इथे तसलं काही म्हणलं नाही आहे, त्यामुळे आय कॅनॉट कमेंट. काय होणार तर ॲक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड आणि पेरॉक्साइड इफेक्ट. आय टोल्ड यू इट इज बाय HBr, सो दॅट कॅनॉट बी द ऑप्शन. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय आहे, तर सगळ्यांचा विचार करता करेक्ट ऑप्शन हे आहे. पण हे 3 नाही आहे म्हणून 4 आहे असं जरी असलं तर व्हॉट इज द रियालिटी, व्हाय दिस डाझन्स मेथड और ॲक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर, बेस्ट और प्रिफर्ड मेथड टू प्रिपेअर RCl. येस, इफ यू नो व्हॉट इज दिस मेथड, ROH घ्यायचा प्लस SOCl2 घ्यायचा. आता इथे काय वापरतात अर्धवट नाही करायचं. जर माहिती नसेल तर पटपट पटपट पुस्तकं घेऊन बसायचे या अशा सिरीजमध्ये आणि बघायचं काय वापरलं आहे तर. ओके, तुम्हाला हे शोधायचं आहे काय वापरतात, बिकॉज दॅट इज गोइंग टू बी इटसेल्फ इज अ MCQ. ओके, सो ROH प्लस SOCl2 जर वापरला तर प्रॉडक्ट्स इज RCl प्लस SO2 प्लस HCl. बाळांनो, SO2 and HCl, these are what? These are formed in gaseous state. So as they are formed in gaseous state, the moment these two compounds are formed, they will be in the atmosphere. They will washed off in the atmosphere. थोडक्यात ते ॲटमॉस्फिअरमध्ये जातील आणि त्यामुळे फक्त त्या तुमच्या कंटेनरमध्ये कोण गोळा होणार, RCl. सो RCl सेपरेट करायला तुम्हाला वेगळं काही फारसं कष्ट घ्यायला लागत नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? You get the pure alkyl chloride by this method because SO2 and HCl are produced as gas. ते लगेच ॲटमॉस्फिअरमध्ये गॅशियस फॉर्ममध्ये जातात, तुमच्या त्या कंटेनरमध्ये RCl राहतो. सो तुम्हाला ते सेपरेट करण्याला फार कष्ट घ्यायला लागत नाही. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस मेथड इज गोइंग टू बी द बेस्ट और रादर प्रिफर्ड मेथड फॉर RCl. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो हे सगळं असं आहे, म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमी आहे. एंट्रन्सचे क्वेश्चन्स आहेत. आय वॉज जस्ट देअर टू एक्सप्लेन की काय एक्झॅक्टली असतं, बरोबर आहे. व्हॉट आर द टाईप्स ऑफ क्वेश्चन्स विच कॅन बी आस्क. सो असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. इफ यू आर प्रिपेअर्ड फॉर सच क्वेश्चन्स देन बिलीव्ह मी यू आर प्रिपेअरिंग वेल फॉर युअर एंट्रन्स एक्झाम. ओके, सो दिस वॉज व्हेरी बेसिक पार्ट. दिस वॉज जस्ट अ स्टार्ट. Okay, and that was on the method of preparation of haloalkanes, that is halogen derivative of alkane. So मला वाटतं कळलं असेल. मग प्रश्न तुम्हाला बरेच लोकांना की आम्ही काय करायचं, तर द टास्क फॉर यू टिल नेक्स्ट लेक्चर ओके विल बी, आय विल डेफिनेटली गिव्ह यू, बट बिफोर दॅट एक आवडीचा प्रश्न मला फार आवडतो आणि तो मला वाटतं, if I am correct, that was in JEE also. On the method of preparation only the question was there. कसा होता तर मी सांगेन तुम्हाला. हॅलोजनेशन ऑफ अल्केन नाही, इट वॉज ऑन द मेथड ऑफ प्रिपरेशन. येस, द क्वेश्चन वॉज येस, टर्शरी ब्यूटेल क्लोराइड is prepared from alcohol by using concentrated HCl, Lucas reagent, then third option is say by using chlorine, and it was using only ZnCl2. So what is the correct option? Tertiary butyl chloride is prepared from alcohol by using. Yes, आता खूप पोरांना ही रिॲक्शन माहिती असते, and this is a very famous question. Okay, first of all you should know what is Lucas reagent. What is Lucas reagent? Absolutely correct, it is the mixture of concentrated HCl and anhydrous ZnCl2.
What is the speciality of anhydrous ZnCl2? Why you are using anhydrous ZnCl2? The reason is parallel points is anhydrous ZnCl2 is Lewis acid. Okay, this anhydrous ZnCl2 is used to weak the RO bond. म्हणजे काय? सोप्या भाषेत तुम्ही ज्या वेळेला ROH घेता बरोबर आणि तुम्ही त्या वेळेला HCl वापरता, राईट? इन दॅट केस इट विल गिव्ह यू RCl प्लस वॉटर. हे सांगायला माझी गरज नाही आहे. ROH प्लस HCl दॅट गिव्स RCl प्लस water, concentrated HCl. Now, for this reaction, you use, if you see the book, you use the anhydrous ZnCl2. मग आता ते कॉमन पार्ट करायचं का anhydrous ZnCl2? No. The use of anhydrous ZnCl2 depends on the type of alcohol. अल्कोहोल टर्शरी आहे, सेकंडरी आहे की प्रायमरी आहे, यावर तुम्ही एनहायड्रस ZnCl2 वापरायचं की नाही हे ठरतं. ओके, सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल फॉर दिस रिॲक्शन? इट इज टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. सो माय डिअर फ्रेंड्स, टर्शरी अल्कोहोल्स आर हायली रिॲक्टिव्ह. ओके, सो याचा पर्पज काय तुम्ही समजून घ्या. व्हाय आय यूज दिस ZnCl2? आय यूज दिस ZnCl2 टू वीक दिस RO बॉन्ड. हा RO बॉन्ड मला तोडायचा असतो आणि म्हणजे वीक करायचा असतो आणि त्यामुळे मी एनहायड्रस ZnCl2 वापर. तो ऑलरेडी जर तुटण्यासारखा आहे, इफ इट इज ऑलरेडी रिॲक्टिव्ह, वाय शुड आय यूज दिस एनहायड्रस ZnCl2? सो दिस एनहायड्रस ZnCl2 इज नॉट यूज्ड फॉर टर्शरी अल्कोहोल. सो आता पोरे कन्फ्यूज काय होतात माहिती का तुम्हाला, की दे नो क्लिअरली दॅट ल्युकास रिएजंट वापरतात. HCl म्हणला की काय वापरतात? सगळ्यांना थोडी वापरतात. Okay, so Lucas reagent is used for which type of alcohol? That clarity you should have. This Lucas reagent, that is the mixture of concentrated HCl and ZnCl2, is not used for tertiary alcohol. So tertiary alcohol साठी आपल्याला फक्त काय वापरावं लागणार? Concentrated HCl. At room temperature, if you just shake the mixture, the solution will try to become turbid. त्याचा रंग बदलायला लागतो अँड दॅट इंडिकेट्स की काय प्रिपेअर झालेलं आहे. ही सगळी स्टोरी तुम्ही पुस्तकात वाचता. सो महत्त्वाचा पॉईंट इथे ह्याच होता. द पॉईंट विच आय वॉन्ट टू हायलाईट इज व्हॉट इट इज ROH कोणत्या प्रकारचं आहे यावर तो ZnCl2 वापरायचा आहे की नाही हे ठरतं. इज इट ओनली फॉर कॉन्सन्ट्रेटेड HCl? नो. सॉरी, HBr वापरला की त्या पद्धतीने कंडिशन्स काय म्हणतात त्याला बदलतात. इफ यू यूज HI द कंडिशन्स आर डिफरंट. Okay, then there is what I can say is की in your textbook there is a thinking type of question. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, विचार करण्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत की बाबा HI ज्या वेळेला तुम्ही वापरता, फॉर HI काय वापरता तुम्ही? तर फॉर HI वी यूज, येस यू ऑल नो, इफ नो then please go to the textbook. For HI you use phosphoric acid, H3PO4. Then in your textbook the question is very lovely. It is given कि का तुम्ही phosphoric acid वापरता instead of H2SO4. मग हे तुम्ही विचार करताय का? Are you engaging yourself? Do you like to go into those details? If not, then please don't prepare for entrance. कारण तसं जर करायचं असेल तर त्यातला प्रत्येक बारकावा तुम्हाला समजला पाहिजे, तर तुम्हाला फीलिंग येईल की आपण एंट्रन्सला प्रिपेअर करतोय. बरोबर. ओके, एनिवे कमिंग बॅक टू द क्वेश्चन, दिस इज ल्युकास रिएजंट विच इज नॉट, बिकॉज ZnCl2 ची काही गरज नाही जर तो टर्शरी असता. हां, इथे जर प्रायमरी त्याने दिला असता तर डेफिनेटली हा प्रायमरी अल्कोहोलसाठी आपण वापरला असता. ओके, असंच HBr साठी तुम्हाला कंडिशन्स आहेत, अशाच HI साठी आहे. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स ऑन मेथड ऑफ प्रिपरेशन विचारले जातात. सो इन टुडेज लेक्चर व्हॉट आय हॅव डन इज आय हॅव डिस्कस अबाउट the basic part, that is nomenclature and method of preparation. Hopefully you must have got the idea that what are the types of questions they are asked. त्याच्या रिलेटेड काही बॅकग्राऊंड जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तसं टाका. ओके, वन मोर लेक्चर वन मोर व्हिडिओ आय विल अपलोड फॉर द रिमेनिंग हॅलोजन पार्ट. ओके, टिल देन you keep on preparing, you keep on reading, and my sincere request is ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी आज सांगितल्या, लाईक प्रिपेअर द ऑर्गॅनिक केमिस्ट्री चार्ट्स,
ओके. जस्ट गो थ्रू द डिटेल्स फ्रॉम 11th स्टँडर्ड. ओके. तुम्ही हायलायटरचा वापर करा, तुम्ही रेड पेनचा वापर करून पॉईंट्स तुमचे बाजूला काढा. या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही भक्तिभावनेने केल्या, सिन्सिअरली केल्या, तर यू विल बी डेफिनेटली प्रिपेअर फॉर द एक्झाम. बिकॉज माय डिअर फ्रेंड, द एक्झाम इज रिअली व्हेरी स्किलफुल. ओके. तुम्हाला भरपूर काही केल्यानंतर सुद्धा चुकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही यासाठी जे काही करणार आहात ते जरा छान करा. परीक्षा जी काही होणार आहे ती तिच्या पद्धतीने होईल आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला आत्ता किती वेळ आहे, काय आहे, माझं मागे पडलं आहे, उगाच टेन्शनमध्ये घेण्याची गरज नाही आहे. ओके. व्यवस्थित जर रोजचं प्लॅनिंग केलं आणि सगळं जर फॉलो केल्या गोष्टी तर बरोबर होणार आहे सगळं. ओके. अँड येस, आय विल लाईक टू हेल्प यू इन ऑल वे. फाईन. सो प्लीज डू इट. ओके. जर अजूनही काही लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा. आणि मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही डेफिनेटली टाक. आय विल डेफिनेटली ट्राय टू वर्क ऑन दॅट. ओके. सो फाईन. थँक्यू सो मच.